तर मंडळी नमस्कार. गेल्या काही दिवसापासून हे वाल्मिक कराड हे नाव चर्चेत आहे. त्याचबरोबर ते अचानक कशा पद्धतीनं सी-आय-डीच्या हाती लागले आणि कशा पद्धतीनं त्यांनी शरण गेले ते आपण हीच चर्चा सविस्तर बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर मित्रांनो होतं असं काही दिवसापूर्वी जवळ-जवळ 15 ते 20 दिवसापूर्वी जे संतोष देशमुख आहे यांची हत्या होती. हत्यानंतर जे विरोधक आहेत म्हणजे जे सत्तेत नसणारे आमदार आहेत, सत्तेत असणारे आमदार आहेत, यांच्याकडून वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर विविध नावं घेतले जातात. जे धनंजय मुंडे आहेत यांचं देखील नाव काही दिवसापासून चर्चेत आहे. पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सगळे दावे, प्रतिदावे सगळे काही फेटाळले आहेत. त्याचबरोबर आता काल परवा जो मोर्चा झाला त्या मोर्चानंतर जे वाल्मिक कराड आहेत, हे कुठे आहे, काय आहे आणि सी-आय-डी पण बीडमध्ये तळ ठोकून होती. पूर्ण लोकांची, नेत्यांशी चर्चा करून, चौकशी करून सर्व काही चालू होतं, सुरळीत चालू होतं. पण अचानक आज अशा घडामोडी घडतात पुण्यामध्ये फास्टमध्ये. म्हणजे तुम्ही बघा, जे पुण्यामध्ये वाल्मिक कराड आहेत, हे फरार होते. 15 ते 20 दिवस झाले वाल्मिक कराड यांचा कुठेही पत्ता नव्हता. पण आज अचानकच जवळ-जवळ सकाळीच वाल्मिक कराड यांचा व्हिडिओ समोर येतो. त्या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड म्हणतात, की "मी कुठलाही गुन्हा केलेला नाही आणि हे फक्त विरोधक मला फसवण्याचं, गुतवण्याचं काम करत आहे. माझ्या नावावर राजकारण सुरू आहे." असं पण ते बोललेले आहेत. आणि त्याच काही वेळेनंतर तो व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर तो व्हायरल होतो. व्हायरल झाल्यानंतर जे वाल्मिक कराड आहेत, हे फास्टमध्ये जे सी-आय-डीचं कडचं ऑफिस आहे तिथं येतात. आल्यानंतर तिथं पत्रकारांची गर्दी होते. आजूबाजूचे जे लोकं होतात ते गोळा होतात. आल्यानंतर पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात. सी-आय-डीचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ते आतमध्ये निघून जातात. गेल्यानंतर त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते, जे लोकं होते त्यांना पत्रकार प्रश्न विचारतात, की वाल्मिक कराड हे कुठं होते? तर जे 4-5 कार्यकर्ते होते वेगवेगळे उत्तर असतात प्रत्येकाची. वाल्मिक कराड हे देवाला गेले होते. त्यानंतर पत्रकार विचारतात, "ते आले कुठून?" तर त्यांना पण ते पण उत्तर द्यायला जमलं नाही. त्यानंतर जे वाल्मिक कराड आहे, हे जवळ-जवळ 2-3 तास आतमध्ये असतात. आतमध्ये चौकशी चालूच असते. बाहेर पत्रकारांचा फौजफाटा असतो, की वाल्मिक कराड साहेब कधी बाहेर येतात. तर दुसरीकडं अनेक घडामोडी सुरू असतात. तेवढ्यातच अ, बोललं जात होतं, की जे वाल्मिक कराड आहेत, यांची तब्येत अचानक खराब झाली, असं बोलण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक त्यांना गोळ्या औषधं देत आहेत, असं देखील बोललं जात आहे. त्यानंतर वाल्मिक कराड हे आता पुढची घडामोडी काय घडते, वाल्मिक कराड अतिशय जास्त प्रमाणात आजारी पडतात, की त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करतात, हे अद्यापही समोर आलेलं नाही. पण ह्या सर्व गोष्टी फास्ट पद्धतीनं घडत आहे. तर विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. जे जितेंद्र आव्हाड आहे, हे बोलत आहेत, की अचानक एवढ्या दिवसातून समोर का आले आहेत? तर बजरंग सोनवणे यांनी पण पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे, की "जर ते होते तर घाबरले का? एवढे दिवस कुठं होते ते?" असं अनेक प्रश्न, दावे, प्रतिदावे सुरूच आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी स्पष्टपणे सांगितलं होतं, की "कोणीही असू द्या, आम्ही सोडणार नाही." त्याच पद्धतीनं जर तुम्ही बघितलं असेल तर काल जे धनंजय मुंडे आहेत यांनी जे देवेंद्र फडणवीस आहे यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यानंतर या घडामोडी सुरू झाल्या आहे. आता येणाऱ्या काळात जे वाल्मिक कराड आहे, हे निर्दोष त्यांची मुक्तता होते, की काय होतं त्यांच्याबद्दल म्हणजेच जे पुरावे आहेत ते गोळा होतात का काय होतात? आणि त्यामध्येच काही जे वाल्मिक कराडसोबत जे कार्यकर्ते होते त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता या घडामोडी फास्ट पद्धतीनं घडत आहे. आता येणाऱ्या वेळेमध्येच जे वाल्मिक कराड आहेत, ते निर्दोष त्यांची मुक्तता होते, की संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये त्यांचा पण हात होता, असं संपन्न होतं हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब नक्की करून घ्या.